आमदार बच्चू कडू आपल्यासोबत आहे. बच्चू भाऊ, रवी राणांनी आता TV9ला स्टेटमेंट दिलं. ते म्हटलं की आमच्याकडे 3-3 ओसी आहे या मैदानाचे, तरी पण जिद करून बच्चू कडू यांनी अर्ज दिला आणि मैदान मागण्याचा आग्रह धरला. अतिशय लबाड बोलतोय तो, इतका लबाड बोलतोय. ही परवानगी आमच्याजवळ अर्ज दिला नाही, त्याच्यानं अर्ज दिलेला आहे, परवानगी भेटली नाही. तुम्ही सांगा, इतकं लबाड जर बोलत असन तर हे मैदानाचे पैसे हे आपण पाहतोय शिक्षण अधिकारी 7 दिवसात मर्यादित, हे शिक्षण अधिकाऱ्याची NOC आहे. जिल्हा परिषदचं हे ग्राउंड आहे, त्यांनी NOC दिली. नंतर हे आम्ही पैसे भरले, हे पैसे 18 तारखेला आम्हाला मंजुरात भेटली, त्यांची 22पर्यंत होती. एवढा लबाड बोलतोय. स्वस्त प्रसिद्धीसाठी बच्चू कडू नौटंकी करत आहे असा शब्द वापरला जातो. हे इथं दिसतंय, प्रसिद्धीसाठी तुम्ही हे आंदोलन करता. परवानगी नाही दिसत. तुम्ही पाय ना, हे दाखवा कॅमेराले, दाखवा. तुम्ही तर इमानदारीनं बातमी दाखवा आमची. हे लाईव्ह आहे. हे 24,000 भरले ना, कायचे भरले साहेब, सांगा कायचे भरले. प्रसिद्धीसाठी करतो आम्ही. अरे आम्हालाच अडायचं, आम्हालाच थांबवायचं आणि प्रसिद्धीसाठी करतो म्हणून तुम्ही आम्हाला टोले बाजाचे. स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते म्हणून पोलीस पाठवता तुम्ही. हेच दाखवता नाही येत तुम्हाला. हे 24,000 भरलेले आहे. हे 24,000 विभागीय अधिकाऱ्याच्या कोशागार भरायचं आहे. हे कायचे भरले साहेब, हे कधी भरले साहेब? 18/4/2024. आम्ही नौटंकी करतो का तो नौटंकी करते? हे पैसे आम्ही भरले, आम्हाला परवानगी भेटली, ऑब्झर्व्हरनं हे पत्र दिलं. हे पुन्हा एक आम्ही हे पैसे भरले. हे पैसे 13,000 आहे. सुरक्षा व साफसफाईचे पैसे परवानगी भेटल्याशिवाय भरतो का आपण? मग आमची नौटंकी आहे का तुझी नौटंकी आहे? तुला आम्हाला अंदर टाकायचा आहे. पोलीस बळाचा वापर करून व्यवस्थितरित्या आचारसंहितेचा भंग करून तुझी क्षमता संपली. शेवटचं हत्यार आता रवी राणा वापरत आहे. ये वाला लेते हैं. इन्वर्टर AC. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं. इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर AC के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे V-गार्ड से सुरक्षित रखिए. V-गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. ज्या कोल्हे हत्या प्रकरणात ज्या गृहमंत्र्यांनी तपास केला, न्याय मिळवून दिला, त्या गृहमंत्र्यांच्या सभेला बच्चू कडू विरोध करत आहे असा आरोप आहे त्यांचा. धर्मावर नेऊ नको म्हणा. मला वाटतं यांनी अमित शहांना पण दिशाभूल करत आहे. अमित शहा सारखा गृहमंत्र्यांना अशा प्रकारचं दिशाभूल करून पुन्हा प्रकरण धर्मावर नेण्याचं काम करत आहे. एवढी नालायकी नाही केली पाहिजे. मोठ्या नेत्याच्या सभा असतात. ते म्हणतात की राहुल गांधीची सभा उद्या जिथे आहे ते मैदानही आमच्या नावावर होतं. काल पवारांची सभा झाली, ते मैदानाची परवानगी आम्ही घेतली होती. तर मोठ्या नेत्यांची सभा आली म्हणून ते मैदान आमच्याकडून कॅन्सल करून घेतलं. त्यांचा रोख होता की तुमचं मैदान कॅन्सल करावं ना आम्हाला मिळावं. नाही, मला एक सांगा, निवडणुकीत लहान मोठा नेता असते का? मी लहान कशावरून? ते म्हणतात की राहुल गांधीच्या सभेसाठी आमचं कॅन्सल केलं. मी लहान कशावरून? मी लहान कशावरून? तुम्ही लहान आहे का? तुम्ही आजतकपेक्षा लहान आहे का मोठे आहे? तुमचं लहान आहे का चॅनल? नाही, TV9 महाराष्ट्रातलंच नाही देशातलं सर्वात मोठं नेटवर्क आहे. मला प्रश्न आहे, पण आता पुढे काय भूमिका बच्चू भाऊ? लहान मोठे आहे का? बच्चू, पुढची भूमिका काय? तुमची भूमिका महत्वाची आहे. आम्ही भूमिका दाखवतोय, माध्यमांची भूमिका तुमचं लाईव्ह दाखवतोय आम्ही. तुम्ही जे वन साईड चाललेले आहे त्याच्यावर मला 1 तासाचा पूर्ण कार्यक्रम तुमचा हा सगळं लाईव्ह गेला. TV9ची लिंक तुम्हाला दाखवतो. आता प्रहारची भूमिका काय पुढची? मला एक सांगा, हे परवानगी भेटल्यावर तुम्ही सांगा, आम्ही वर्गणी करून आमचा कार्यकर्ता येत आहे. 23-24ला उद्याची सभा आहे. आज आम्ही मंडप नाही करावं का साहेब? नाही करावं का? मंडप आहे, मग कसं करणार होता? कोणा केला? परवानगी कोणाची आहे? परवानगी कोणाची आहे? नाही, परवानगी कोणाची आहे? परवानगी कोणाची आहे? कोणाची आहे? ते म्हणतात की आमच्याकडे परवानगी आहे, तुम्ही दाखवताय परवानगी. त्यांनी दाखवा ना, त्यांना मागा तुम्ही परवानगी. नाही दाखवू ते पण सांगा तुम्ही का त्यांनी परवानगी आहे म्हटलं पण ते दाखवू शकले नाही. आम्ही परवानगी दाखवतोय. तुम्ही सरळ प्रश्न हे दाखवले पाहिजे का उद्या आमची सभा आहे, उद्या सभेसाठी आम्ही मंडपाची तयारी करावं नाही का? मग आम्हाला परवानगी दिल्यानंतर 23-24ची सरळ ऑब्झर्व्हरनं कलेक्टरने सांगितलं का दिनेश बुबला परवानगी दिलेली आहे, तुम्ही तो हा टेंट खाली करा असं
वरिष्ठ निवडणूक निरीक्षक म्हणतं रजनीकांतजी, त्यांचं पत्र आहे ना रे, ते दाखव, तुम्ही दाखवा ना साहेब. हे परवानगी नाही रे, हे आता दिलं होतं पत्र, हे पत्र आहे, हे दाखवा टी व्हीवर, हे दाखव रे बा, आणि हे पूर्ण वाचून घे. हे राणा नौटंकी करतं आणि तो टी व्हीवाल्याला पण. हे दुसरी 18/4/2004 याच्यात शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषदने ही परवानगी आम्हाला दिली. हे परवानगीचं लिटर आहे, पैसे भरलेले आहे. कार्यकर्ते बाहेर आहे, आक्रमक आहे, त्यांची कशी समजूत काढणार, काय सांगणार, नेमकं काय पुढच्या उद्या काय होणार आहे? नाही, आता कायद्याचं राज्य संपलं, कायद्याचं राज्य संपलेलं आहे. स्वाभिमान पार्टीचे सारखेच आमचा पोलीस कमिशनर सारखा वागत आहे. भाजपाला बदनाम करत आहे रवी राणा स्वतःच्या निवडणुकीसाठी. आम्ही ठाम आहो, आम्ही नौटंकी नाही करत, त्याला सांगून द्या. आम्हाला परवानगी नसतील मग आलो असतो तर आम्ही नौटंकी केली असती, पण परवानगी आमची आहे. 23-24ला आम्हाला परवानगी भेटलेली आहे.